नमस्कार मित्रांनो, ही विहीर आहे आणि दाट अशा धुक्यामुळं काही दिसेनासं झाले आणि हा आहे आमचा खोडवा. तर या खोडवा या उसावर फवारणी करण्यासाठी मी आलेलो आहे, पण अतिशय दाट असं धुकं आहे, पाहू शकता. आणि या धुक्यामुळं थोडी फवारणी करणं अशक्य आहे, कारण का बघा असं पानांवरती अजून पाणी आहे, त्याच्यामुळं फवारणी करता येईन झाली. बघता पाहू शकताय खोडवा. फुटवे वगैरे चांगले आलेले आहेत. याच्यावर फवारणी करायची आहे. हा फवारणी अगोदरचा व्हिडिओ आपण पाहतोय. या ठिकाणी पातळ असा खोडवा आहे. तर फवारणी केल्यानंतर काय रिझल्ट आपणाला भेटतो या फवारणीचा, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक 7 ते 8 दिवसानंतर आपण एक परत व्हिडिओ काढणार आहे. त्याच्यामध्ये आपणाला फरक दिसेल आणि फरक दिसल्यानंतर मी सांगेन की फवारणीसाठी कोणती औषध वापरली किंवा काय त्याच्यावर केलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी अतिशय पातळ खोडवा आहे. म्हणजे फुटव्यांची संख्या पाहू शकताय. आत्ता फुटवा चालू झालेला आहे. हे बघा. ऊस आहे, पण आत्ता फुटवा एक दोन असा दिसतो आपणाला. पहा, सरासरी याच्या तुलनेत थोडंसं इकडं दाट असा फुटवा फुटलेला आहे. धुकं एवढं प्रचंड आहे की थोडंसं ऊन आल्याशिवाय आपण फवारणी करू शकत नाही. नाहीतर त्या फवारणीचा रिझल्ट म्हणावा तसा भेटणार नाही, म्हणून थोडा वेळ थांबलेला आहे. पहा, आठ दिवसानंतर परत आणि आपण याचा एक व्हिडिओ बनवू. काय फरक आपणाला जाणवतोय. सध्या तर या अशा प्रमाणचा खोडवा आहे. इकडं थोडं पातळ आहे, दाट असा नाही आहे. पाहू शकताय. इथे तर काही उगवलंच नाही. हे इथे फक्त एक छोटासा कोंब दिसतोय आता आपणाला. तर मग पाहू आपणाला फवारणीनंतर 8 दिवसानंतर काय रिझल्ट भेटतो. आणि रिझल्ट भेटल्यानंतर मी सांगतो की काय औषध किंवा वापरले आहेत किंवा कोणत्या घटकांची फवारणी केलेली आहे. तोपर्यंत धन्यवाद.